हॅलो. आता मी इथे वॉशिंग सेंटरमध्ये आहे. माझ्या काल इंडिया आणि अफगाणिस्तानचा सेकंड ODI होता. आज 18 जून आहे. काल 17 जून इंडिया आणि अफगाणिस्तानची मॅच होती. त्याच्यामध्ये ऑफकोर्स इंडिया खूप आरामात जिंकले. शुभमन गिल आणि ईशान किशनने 100 रन बनवले. त्याच्यामुळे इंडिया एकदम आरामात जिंकली. पण कालची मॅच पूर्णपणे मिस केली, कारण की मला वाटलेलं की आज आहे मॅच, नंतर आज बघितलं तर कालच मॅच झाली. त्याच्यामुळे आधी माहिती असतं तर मी कालच मॅच बघितली असती. काल इंडिया मॅच तर जिंकली, त्याच्यावर सिरीज पण जिंकली आरामात. 3 मॅचची सिरीज होती. 3 वन डे मॅच होणार होत्या. पहिली मॅच आधी जिंकलेली, दुसरी पण जिंकली आणि आता तिसरी आहे ते हरले, तरी पण आता ट्रॉफी तर इंडियालाच भेटेल. आधी काल पाऊस पण पडलेला, म्हणजे 2-3 मिनटासाठी पडलेला पाऊस. लास्ट टाईम पाऊस पडलेला 1 जूनला, म्हणून तो पण थोडाच पडलेला. आणि त्याच्यानंतर श्रीलंका काल 17 जूनला पाऊस पडला. म्हणजे अजून पाऊस एवढा पडला नाही आहे. 2दा पाऊस पडला, तो पण 5-10 मिनटासाठी. आता बघू कधी परत पाऊस पडतो तो. जुलैपासून जोरदार पाऊस पडेल त्याची उमेद आहे. बाकी पावसाचं जर झालं दुसरं, आता जून महिन्याचा दीड महिना चालू आहे, तरीसुद्धा आंबे अजून पण भेटत आहेत. ज्यांना आंबे आवडतात त्यांच्यासाठी खूप चांगली बातमी की आंबे अजून पण भेटत आहेत. आणि मला आंब्यापेक्षा जास्त आंबे पण आवडतात, पण मला मका पण आवडतात. आंब्याचा आता विकत आहेत, तर मका अजून चालू नाही झाला. तर जेव्हा जोरदार पाऊस होईल तेव्हा मका विकायला स्टार्ट होईल. आंब्याचा आता म्हणजे मे महिन्यामध्ये विकलं पाहिजे, तर जून महिन्यामध्ये मका चालू झाला पाहिजे होता. अजून चालू नाही झालं. शाळेत पाऊस सुरू होईल तेव्हा मका चालू होईल आणि आंबे बंद होतील. असंच आहे. कारण की मे महिन्यामध्ये मार्च एप्रिलपर्यंत तर आंबे विकास सुरू पण नाही झाले, चालूच मे महिने झालेलं लास्टच्या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे आत्ता जे आंबे भेटतात ते चांगले आणि पिकलेले भेटतात. ते कोणाला आंबे पाहिजे तर आता घेऊ शकता. आता तुमचा चांगले आंबे भेटतील जून महिन्यामध्ये. जुलैमध्ये मग आंबा नाही भेटणार, त्यामुळे मका भेटेल. मका पण चांगला असतो. त्याच्यामध्ये लिंबू मसाला वगैरे लावून खायला मजा येते. म्हणजे असं मागच्या वर्षीसुद्धा पाऊस खूप कमी पडलेला. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये. जुलैमध्ये म्हणजे मेन पाऊस पडला, मग ऑगस्टमध्ये थोडासा पडला, सप्टेंबर येता बंद झाला पाऊस. जूनमध्ये तर पडलाच नव्हता, चालूच जुलैमध्ये झालेला. खूप कमी पाऊस पडलेला. म्हणजे यावर्षी पण तेच हालत दिसतं. आजकालच्या प्रदूषणामुळे इथे पाऊस खूप कमी झाला. पहिला खूप पाऊस पडायचा, चालू जूनपर्यंत राहायचा सुद्धा, सप्टेंबरला ऑक्टोबरला पण चालायचा. आता खूप कमी झालं आहे पाऊस. आणि हे सगळं प्रदूषण, ग्लोबल क्लायमेट त्याच्यामुळेच होते. म्हणजे पूर्ण दुनियाचा क्लायमेट नुसारच होते. जास्त नुकसान केलं तर असं पावसाच्या याच्यावर असा प्रॉब्लेम येतोच. जसं सीमध्ये पण प्रॉब्लेम येतो की सीचा लेवल वगैरे वाढतो, नंतर पाणी पूर्ण जमिनीवर येतं आणि एक आयलंड पूर्ण पाण्यात जातो. तसंच हे सगळं असर होतं, कारण की ग्लोबल क्लायमेटवर काही ना काहीतरी असर पडतो. आणि सगळं माणसांमुळेच होते. त्याच्यामुळेच ग्लोबल क्लायमेटवर हमेशा असर पडतो. बाकी तर ठीक आहे. आजच्यासाठी एवढी जानकारी बस झाली. चलो मग बाय.